हाय फ्रेंड्स, तर मी आज बनवत आहे व्हेज बिर्याणी। तुम्हाला पण खावीशी वाटते ना, तर बघा अशा पद्धतीने ट्राय करून। सर्वात आधी मी तांदूळ स्वच्छ धुवून घेतला, त्यात थोडेसे खडे मसाले ऍड केले आणि चिमूटभर मीठही टाकलं। तांदूळ हा मी वेगळ्या प्रकारचा घेतला होता, त्याची लिंकही मी ऍड करेल। त्यानंतर मी कांदे स्वच्छ धुवून घेतले व त्यानंतर त्याला उभे असे कट करून घेतले। तुम्ही बघू शकता मी कसे कट केलेत ते। त्यानंतर सिमला मिरचीही मी कट करून घेतली व त्यातले बिया काढून घेतल्यात आणि विचार केला हिला असं चांगल्या पद्धतीने कट करावं, कारण मला सिमलाला तर कधी जायला भेटलं नाही, पण आता म्हटलं ह्याच्यावरच काही ते समाधान मानावं। त्यानंतर टोमॅटो घेतला, टोमॅटोला पण बारीक चिरून घेतलं। त्यानंतर फ्लॉवर पण मी कट करून घेतला, बीन्स आणि मटार ऍड करून घेतले। त्यानंतर मी त्याच्यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट टाकली, नंतर थोडीशी धनापूड आणि लाल तिखट तुम्ही तुमच्या अंदाजे टाकून घ्या। त्यानंतर मी थोडीशी हळद ऍड केली आणि 3 ते 4 चमचे दही ऍड केलं। दही या मॅरिनेशनसाठी तुम्ही ऍड करून घ्या व हे मॅरिनेट करायला 15-20 मिनिटं ठेवून द्या। त्यानंतर मोठे चिरून घेतलेले 2 ते 3 कांदे, नंतर टोमॅटो आणि कोथिंबीर ऍड करून मिक्सरच्या भांड्यामध्ये मिक्स करून घ्या। तोपर्यंत आपला तांदूळ शिजलाय का नाही याच्याकडे हे लक्ष ठेवा। आजकाल बाजारात वेगवेगळ्या प्रकारचे ऑइल भेटत आहेत, अगदी खूप स्वस्तात, पण त्यामागे होणारी प्रोसेस आपल्याला माहित नसते। सगळ्यात खाण्यासाठी बेस्ट असलेलं कोल्ड प्रेस किंवा लाकडी घाण्याचं तेल तुम्ही नक्की आजमावून बघा, तुम्हाला नक्कीच फरक जाणवेल। मी तर तेच यूज करते, तुम्हाला हवा असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा। पण चिरून घेतलेला कांदा ऍड केला आहे, त्या कांद्याला लो फ्लेमवर भरपूर असं खरपूस असं तळून घ्या। एकदा ते तळून झालं की त्याला साईडला काढून घ्या। त्यानंतर मी काजू चांगले असे लालसर तळून घेतले आहेत, तुम्हीही तशा प्रकारे तळून घ्या। त्यानंतर मी कांदा ऍड केला आहे आणि त्यालाही चांगलं मंद आचेवर तळू द्या। चांगला असा मऊ झाला की त्यात आपण मिक्स करून घेतलेली ग्रेव्ही ऍड करा, तिलाही चांगलं तळून घ्या, नाहीतर ग्रेव्हीचा नंतर वास येतो। चांगली तळून झाल्यानंतर त्यामध्ये उभे चिरून घेतलेले मी बटाटे ऍड केले आहेत। बटाटे मॅरिनेशन मध्ये ठेवायचे नाहीत, कारण ते चांगले मऊ नाही झाले तर नंतर कचकच लागू शकतात, त्यामुळे त्याला चांगलं परतून घ्यायचं। मऊ झाल्यानंतरच मॅरिनेशनसाठी ठेवलेल्या भाज्या ऍड करून घ्यायच्या, त्यालाही चांगलं मऊ होऊ द्यायचं। वाटलं तर तुम्ही झाकण ठेवून 10 मिनिटं वाफ काढून घेऊ शकता। मी 10 मिनिट वाफ काढण्यासाठी ठेवलं होतं। वाफ काढून झाल्यानंतर तुम्ही बघू शकता त्याला किती छान तेल सुटलं आहे आणि आपल्या भाज्याही चांगल्या मिक्स होऊ द्यायच्या। त्यानंतर मी थोडासा बिर्याणी मसाला ऍड केलेला आहे, तुम्ही कुठल्याही प्रकारचा बिर्याणी मसाला ऍड करू शकता। त्यावरती मी आपण शिजवून घेतलेला राईस ऍड केलेला आहे। एवढ्याशा बिर्याणीसाठी आपण हॉटेलमध्ये कितीतरी पैसे देतो, घरच्या घरी इतकी सोपी बिर्याणी आपण कधी पण बनवू शकतो आणि कधी पण नक्की घरी बनवलेलंच ट्राय करा। त्यानंतर मी मॅरिनेशनसाठी ठेवलेला कांदा, काजू, कोथिंबीर ऍड केली आणि 5 ते 10 मिनिटं वाफ काढून घेतली। वरतून तुपाची धारही सोडून ह्याला मस्त फस्त केलं। तुम्हीही नक्की ट्राय करून बघा।